आता व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगची जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम महत्त्वाची यावर्षी सांगितलेली आहे. MGBला जे गेस्ट लेक्चर झालं होतं त्या गेस्ट लेक्चरमध्ये ती डायग्रॅम महत्त्वाची सांगितलेली आहे. पण ती डायग्रॅम काढताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, की तीनही डायग्रॅम ह्या एकाखाली एक काढायच्या आहेत. तीनही डायग्रॅम एकाखाली एक आल्या पाहिजेत. तीनही डायग्रॅम अशा एकाखाली एक काढायच्या. मग फर्स्ट मोडमध्ये काय होणार आहे, एक लूप तयार होणार आहे. ए सिंगल लूप ही जनरेटेड इन फर्स्ट मोड. मग सेकंड मोडमध्ये काय होणार बघा, सेकंड मोडमध्ये काय होणार, टू लूप्स आर जनरेटेड, दोन लूप्स तयार करणार. द मिडल पॉइंट इज केप्ट अवे फ्रॉम व्हायब्रेशन. द मिडल पॉइंट इज केप्ट अवे फ्रॉम व्हायब्रेशन. मधला पॉईंट जो आहे तो व्हायब्रेशनपासून बाजूला ठेवला आहे आपण. द मिडल पॉइंट इज केप्ट अवे फ्रॉम व्हायब्रेशन. अँड इन थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन 3 लूप्स आर जनरेटेड. थर्ड मोडमध्ये मग याच्यामध्ये 2 पॉईंट्स आर केप्ट अवे फ्रॉम व्हायब्रेशन. ओके, तर ह्या तीनही डायग्रॅम एकाखाली एक आल्या पाहिजेत. ह्या तीनही डायग्रॅम एकाखाली एक आल्या पाहिजेत, त्यालाच महत्त्व आहे. बघा, दिस इज द यल इज द व्हायब्रेटिंग लेंथ. आता तुम्हाला माहीत आहे डिस्टन्स ऑफ वन लूप. एक एक पॉईंट आपण घेऊया. डिस्टन्स ऑफ वन लूप. डिस्टन्स ऑफ वन लूप. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ वन लूप? डिस्टन्स ऑफ वन लूप, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू नोड्स. दोन नोडमधलं डिस्टन्स आहे. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स, दोन नोडमधलं डिस्टन्स आहे. मग दोन नोडमधलं डिस्टन्स काय असतं, λ/2. सो लेंथ ऑफ वन लूप, लेंथ ऑफ वन लूप, मी इथं फक्त लिहितो लेंथ ऑफ लूप इज λ/2. आता तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं की यल किती आला रे, λ/2. इथं यल λ/2 आला आहे. इथं यल किती आला रे, λ/2 प्लस λ/2 म्हणजे लॅम्बडा. मग मी याला λ1 म्हणणार. इथं यल किती आला रे, λ/2 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 3 λ/2. 3 लॅम्बडा आलेत. मग 3 λ2/2, 3 λ2/2 म्हणजे इथं माझा लॅम्बडा किती आला, म्हणजे इथं माझा लॅम्बडा किती आला, 2l. इथं माझा λ1 किती आला, l. इथं माझा λ2 किती आला, 2l/3. 2l/3. आणि मग याच्यावरनं तुम्हाला फ्रिक्वेन्सीज काढणं खूप सोपं आहे. मग हा फंडामेंटल मोड आहे. हा जो आहे हा फंडामेंटल मोड आहे. हा फंडामेंटल मोड आहे. इथं नोड आहे, इथं नोड आहे. हे डिस्टन्स यल आहे, हे डिस्टन्स सेम ठेवलं आहे. यल हे डिस्टन्स सेम ठेवलं आहे. मग फंडामेंटल मोडमध्ये यल इक्वल टू काय आलं, λ/2. सो λ इक्वल टू 2l फंडामेंटल मोडमध्ये. आता फंडामेंटल मोड नंतर लगेच जो येतो त्याला ओव्हरटोन म्हणतात. मग याला काय म्हटलं मी, फर्स्ट हार्मोनिक. यालाच म्हटलं फर्स्ट हार्मोनिक. याला काय म्हणायचं, सेकंड हार्मोनिक. दिस इज कॉल्ड ॲज सेकंड हार्मोनिक. पण याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. याला काय म्हणायचं, थर्ड हार्मोनिक. आणि याला म्हणायचं सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन. बघा, v इक्वल टू l लॅम्बडा. सो n इक्वल टू v/λ. लॅम्बडा म्हणजे 1/2l अंडर रूट. v म्हणजे काय, √T/m. लक्षात द्या, व्हेलॉसिटी इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग द व्हेलॉसिटी इज v इक्वल टू √T/m. स्ट्रिंगसाठी लक्षात घ्या, स्ट्रिंगसाठी v जो आहे तो √T/m आहे. द व्हेलॉसिटी ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज v इक्वल टू √T/m. मग ही आली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2l √T/m. ओके, दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.
This is the length of one loop. This is the length of one loop. Length of one loop. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? सगळ्या डायग्रॅम एकाखाली एक काढायच्या आहेत. ही डायग्रॅम परीक्षेला येणार आहे असं सांगितलंय. सगळ्या डायग्रॅम एकाखाली एक काढायच्यात. ही डायग्रॅम परीक्षेला येणार आहे असं सांगितलंय. प्लीज 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 लक्ष द्या या डायग्रॅमकडे. व्ही इक्वल टू एल लॅम्बडा हा व्ही पाठ करायचा. आत्तापर्यंत आपण 3 व्ही पाठ केले बघा. व्ही इक्वल टू एल लॅम्बडा, व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि हा तिसरा व्ही आहे व्ही इक्वल टू अंडर रूट टी बाय एम. आता जर मी अशाच फ्रिक्वेन्सीज काढल्या, जर याच पद्धतीने मी जर डेरिव्हेशन्स घेतले, याच पद्धतीने डेरिव्हेशन घेतले बघा. मी समजा फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड हार्मोनिकसाठी गेलो. फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड हार्मोनिकसाठी गेलो तर त्याचं काय असणार? V1 इक्वल टू काय असणार? V1 इक्वल टू N1 लॅम्बडा 1. मग N1 काय येणार? N1 V1 बाय लॅम्बडा 1. आता N1 काय आला बघा. V म्हणजे काय? अंडर रूट टी बाय एम. ते मी लिहूनच ठेवलं आहे. लॅम्बडा 1 कोण आहे? लॅम्बडा 1 यल आहे. इथं बघा लॅम्बडा 1 यल आहे. सेकंड हार्मोनिकला लॅम्बडा 1 यल आहे. 2ची ॲडजस्टमेंट करावं लागेल. सो 2/2L अंडर रूट टी बाय एम. मग आता 1/2L अंडर रूट टी बाय एम हायलाईट करतो. 1/2L अंडर रूट टी बाय एम. हे काय एन आहे म्हणून N1 काय आला? टॉईस एन. सो दिस इज द फ्रिक्वेन्सी इन फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड हार्मोनिक. आता जर मी असं घेतलं, काय घेतलं बघा. मी म्हटलं सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक घेतलं तर काय येणार? दॅट V2 इक्वल टू N2 लॅम्बडा 2. सो N2 इक्वल टू V2 बाय लॅम्बडा 2. आता इथं लॅम्बडा 2 किती आहे? 2L/3 आहे. मग दिस इज 2L/3 बरोबर लॅम्बडा 2. आणि V कोण आहे? इथं V2 होतच नाही, इथं Vच असतं. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज कॉन्स्टंट. त्यामुळे V1 कधीच होत नाही, तिथं Vच राहणार. मग Vचा फॉर्म्युला अंडर रूट टी बाय एम. इथं V2 होणारच नाही, इथं Vच होणार. मग हे आलं अंडर रूट टी बाय एम. हा वरती गेला हो. म्हणजे N2 काय आला बघा? 3/2L अंडर रूट टी बाय एम. मग N2 इक्वल टू किती आला? 3N. आला 3N. हे जे मी हायलाईट करतो हे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज एन. मग कसं आलं? फर्स्ट हार्मोनिकला एन आला, सेकंड हार्मोनिकला 2N आला, थर्ड हार्मोनिकला 3N आला. मग याच्यावरनं मला काय लिहिता येतं बघा. आता मी डेरिव्हेशन शिकवलं आहे तुम्हाला. डायग्रॅम शिकवली, डायग्रॅम 2 मार्काला आहे. आणि डेरिव्हेशन पण शिकवलं मी तुम्हाला. डेरिव्हेशन शिकवलं. प्रश्न काय आहे? तो प्रश्न पण माहीत पाहिजे. क्वेश्चन असा आहे, शो दॅट all harmonics are present for a wire vibrating in all modes. All harmonics are present. Which harmonics are present? All. सगळे ऑल हार्मोनिक्स आहे. कशामध्ये? वायरमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे. वायरमध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात हे प्रूव्ह करा. तर हा प्रश्न आहे. सगळ्यांना कळलं का? परत एकदा हो म्हणा, म्हणजे मला थोडंसं जरा पुढे जायला. मी डेरिव्हेशन शिकवलं. कारण डेरिव्हेशन कळलं तर तुम्हाला ते छान कळेल. लक्षात घ्यायचे 6 मार्क पडणार तुम्हाला या लेसनचे. 6 पैकी 6.
आता आलं काय ते फार महत्त्वाचं आहे. बघा, फर्स्ट हार्मोनिक, आता मी हार्मोनिक्सला एच म्हणतो. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, सिक्स्थ हार्मोनिक. ओके, फर्स्ट हार्मोनिकला काय आलं आहे एन, सेकंड हार्मोनिकला काय आलं आहे 2n, थर्ड हार्मोनिकला 3n, 4n, 5n, 6n. सगळे नंबर असतात म्हणून इथं ऑल शब्द वापरला आहे. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. याला काय म्हणतात? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतात. याला काय म्हणतात? फर्स्ट ओव्हरटोन. याला काय म्हणतात? सेकंड ओव्हरटोन. याला थर्ड ओव्हरटोन. याला फोर्थ ओव्हरटोन. याला फिफ्थ ओव्हरटोन. बघा, आपला हा टेबल तयार झाला असा. हा टेबल तुमचा पाठ पाहिजे. हा टेबल पाठ पाहिजे. आता बघा, तुम्हाला समजा म्हटलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती 100 हर्ट्ज आहे. सो व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी इन, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी इन, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी इन 10th ओव्हरटोन. 10th ओव्हरटोनला किती? 5व्या ओव्हरटोनला किती नंबर आहे? 6 आहे. मग 10th ओव्हरटोनला किती येणार? 11. 11 गुणिले n, मग 11 गुणिले 100 म्हणजे किती झालं? 1100 हर्ट्ज. हे MCQ असतात CETला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज दिली आणि त्यांनी फ्रिक्वेन्सी इन 10th ओव्हरटोन विचारली. आणि बघा, ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स म्हणजे दोरीवर तयार होणाऱ्या वेव्ह. दोरी, स्ट्रिंग, वायर. त्याचा फॉर्म्युला काय? V = √T/m. V = √T/m. आणि ज्या लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत, लॉन्जिट्युडनल वेव्ह, तो काय? V = n λ. ह्या वेव्ह कुठे तयार होतात? पाईपमध्ये. पाईपमध्ये तयार होतात. ओके. सो इन केस ऑफ स्ट्रिंग ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. स्ट्रिंगमध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. डायग्रॅम अशीच काढायची आहे. सगळे एकाखाली एकच काढायचे. डायग्रॅम अशीच काढायची, सगळे एकाखाली एकच काढायचे. ओके, चला क्वेश्चन्सला सुरुवात करूया आपण. लिहिण्याचा पाठ काहीच नाही आहे. बघा, ए स्ट्रिंग 1 मीटर लॉंग, लेंथ दिली. So length = 1 meter is fixed at one end. The other end is moved up and down with a frequency 15 Hertz. Frequency दिली 15 Hertz. So what is given? The frequency is 15 Hertz. बघा, n दिली 15 Hertz. बस 15 Hertz. Due to this, a stationary wave with 4 complete waves got produced on the string. 4 waves तयार झालेत. 4 complete waves are produced. 4 complete waves are produced. Due to this stationary wave with 4 complete waves get produced on the string, find the speed of progressive wave which produces the stationary wave. Hint: the moving end has antinode. मूव्हिंग एंडला अँटीनोड आहे असं त्यांनी म्हटलंय. बरं, काय विचारले, काय दिलं? लेंथ दिली, फ्रिक्वेन्सी दिली आणि ते काय म्हणतात की ते म्हणतात फाइंड द स्पीड ऑफ द वेव्ह. फाइंड द स्पीड, मग V विचारला आहे. लगेच सोल्युशनमध्ये वाचू नका, कळणार नाही तुम्हाला. आता इथे बघा 4 कंप्लीट वेव्ज आहेत. 4 कंप्लीट वेव्ज आहेत आणि एंडला काय आहे?
मूव्हिंग एंडला अँटीनोड आहे. आता स्टेशनरी वेव्ह तर काढू आपण. बघा, हे पहिलं लूप, हे दुसरं लूप, ओके, हे थर्ड लूप, हे फोर्थ लूप. झालं, 4 लूप तयार झाले. आणि एंडला काय सांगितलं आहे? अँटीनोड. बघा, एंडला अँटीनोड दाखवला मी. एंडला काय दाखवलं? अँटीनोड. आता इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स? हे λ/2, हे डिस्टन्स λ/2, हे डिस्टन्स λ/2, हे डिस्टन्स λ/2, परत हे डिस्टन्स λ/2 आणि हे शेवटचं डिस्टन्स λ/4. म्हणजे काय आलं? 4λ/2 प्लस λ/4, दॅट इज द टोटल लेंथ. हे जे मी मांडलं आत्ता ते कळलं का तुम्हाला? 4 कंप्लीट लूप आहेत, 4 कंप्लीट वेव्हज, 4 कंप्लीट लूप आहेत आणि एंडला अँटीनोड आहे. एंडला अँटीनोड आहे, तो एंडचा अँटीनोड λ/4 आहे, तो मांडला मी. इथं नोड आहे, इथं नोड आहे, नोड λ/2, नोड λ/2. लेंथ ऑफ वन लूप, that is also length of one loop. Length of one loop is λ/2. How many loops are there? 4 complete loops are there. मग 4λ/2 plus λ/4. लेंथ किती दिली आपल्याला? 1 मीटर. लेंथ इज 1 मीटर. हे किती आलं? इथं 2 आले. सो 2λ प्लस λ/4. सो 1 इक्वल टू 4 2 8, 8λ प्लस λ. दिस इज 9λ/4. 9λ/4. So 4/9 equal to λ, or we can say that λ equal to 4/9. It is in meter. हे आलं. मला पाहिजे V, मग V equal to Nλ. N दिला 15, λ आला 4/9, 3 ने भाग दिला, इथं आले 5, इथं आले 3, 5 चौक 20, 20/3. So it is 6.67 meter per second. Next question. A whirling string, string वरचा question आहे. A whirling string vibrates with fundamental frequency 440 Hz. What is given? Fundamental frequency is given. N दिलाय. What are, इथं R आहे, what are the frequency of first and second overtones? This question, basic question. I like this question, basic question आहे. ह्या प्रकारचे प्रश्न MCQ ला येतात, MHCET ला येतात, MCQ ला येतात. A whirling string vibrates with a fundamental frequency. The fundamental frequency is given 440 Hz. What are the frequency of first and second overtone? आता बघा, frequency in first overtone, frequency in first overtone. आता फर्स्ट ओव्हरटोनला फ्रिक्वेन्सी किती असते? मल्टिप्लाइंग फॅक्टर किती आहे? टेबल बघा, फर्स्ट ओव्हरटोनला 2n आहे, फर्स्टला 2 आहे, एकनी नंबर जास्त आहे. सो n इक्वल टू 2n, n1. सो 2 × 440, सो n1 इक्वल टू 880 Hz. Frequency in second overtone, फ्रिक्वेन्सी इन सेकंड ओव्हरटोन. सेकंड म्हणजे एकनी नंबर जास्त, +1 करायचा, +1. सो 3n.
सो N2 इक्वल टू 3 इंटू 440 बघा 3N सो 3 इंटू 440 सो N2 इक्वल टू 4 त्रिक 12 चला 1 4 त्रिक 12 आणि 1 13 सो 13-20 हर्ट्स. प्रॉब्लेम सगळ्यांना समजला. बेसिक प्रॉब्लेम होता हा. बेसिक प्रॉब्लेम की ज्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देतात आणि तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड ऑर्डरची फ्रिक्वेन्सी विचारतात. इझी आहेत, फक्त कन्सेप्च्युअल आहेत. कॉन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. याचा फायदा तुम्हाला CETला फार होणार आहे. ए सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 0.5 मीटर, लेंथ आहे 0.5 मीटर, is stretched by a weight, is stretched by a weight 5 kg. नवीन चॅनल आहे. ओके. is stretched by a weight 5 kg. The fundamental frequency of vibration. Calculate linear density. लिनियर डेन्सिटीचा क्वेश्चन आहे. ओके. चला सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. बघा आपण जे म्हटलं V इक्वल टू अंडर रूट T बाय M, V इक्वल टू अंडर रूट T बाय M. ह्या Vला काय म्हणायचं? लिनियर स्पीड. ह्या Vला म्हणायचं लिनियर स्पीड. ह्या Tला काय म्हणायचं? टेन्शन applied to the string. टेन्शन applied to the string. आपण नाही का याला अशी वजनं लावतो त्या पॅनमध्ये वजनं ठेवतो. टेन्शन applied to the string. M is called mass per unit length. M ला म्हणायचं mass per unit length. This M is called mass per unit length. And this mass per unit length is called as linear density. यालाच linear density म्हणतात. This M, हा जो M आहे, this M is called linear density, mass per unit length. पहा लेंथ दिली, सोनोमीटर वायर ऑफ लेंथ, गिवन दॅट, हायलाईट करूनच ठेवलं मी, गिवन दॅट L इक्वल टू किती आहे? 0.5 मीटर. is stretched by weight, बघा मास दिलं आहे 5 kg. आता याचा T तयार केला पाहिजे. T काय असणार? mg. T असणार mg, बरोबर. सो T इक्वल टू काय येणार? 5 इंटू 9.8. हे काय आलं? न्यूटन. हे समजून घ्या. T mg असणार आहे, मग G आला 9.8. व्हायब्रेशन N दिला आहे 100 हर्ट्स. तर त्याचा M विचारला आहे, लिनियर डेन्सिटी M किती. मग Nचा फॉर्म्युला N इक्वल टू 1/2L अंडर रूट T बाय M, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. N स्क्वेअर इक्वल टू 1/4L स्क्वेअर T बाय M. ओके. मग यावरनं M काय येणार? T अपॉन 4L स्क्वेअर N स्क्वेअर. मग T काय आला? 5 इंटू 9.8 अपॉन 4. L किती आहे? 0.5. मग 0.5चा स्क्वेअर. N किती आहे? 100चा स्क्वेअर. थोडं बघा, 5 इंटू 9.8, दिस इज 4 इंटू, व्हॉट इज 0.5? 0.5 इज 1/2. मग 0.5चा स्क्वेअर काय येणार? 1/4. मग इथं म्हटलं 1/4. हा 10चा स्क्वेअर आहे, मग 10च्या स्क्वेअरचा स्क्वेअर. या 4ला 4 कॅन्सल झाला, हा वरती गेला. बघा 8×5 = 40, 4 आले. हे 49.0 आणि 10⁻⁻⁴. आता हे काय आहे? M, मास पर युनिट लेंथ आहे. मास कशामध्ये असतं? kg. लेंथ कशामध्ये असतं? मीटर. सो kg पर मीटर. मास पर युनिट लेंथ. सो M इक्वल टू 4.9 इंटू 10⁻⁴ kg पर मीटर. दिस इज मास पर युनिट लेंथ. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. हे सोनोमीटर वायर आहे.
sonometer wire of 36 meter long vibrates with fundamental frequency दिलेली आहे 280 Hz. when it's under tension दिलं आहे कॅपिटल T दिला आहे. कॅल्क्युलेट द मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी विचारली. सेम क्वेश्चन, नो चेंज इन क्वेश्चनमध्ये चेंज नाही आहे. मग बघा गिवन दॅटमध्ये काय, गिवन दॅटमध्ये L इक्वल टू 36 मीटर, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N दिली 280 Hz, अंडर टेन्शन T दिलंय 24.5 न्यूटन. कॅल्क्युलेट द मास पर युनिट लेंथ म्हणजेच M. इथं कन्फ्यूज होतं, खूप जण कन्फ्यूज होतात. मास पर युनिट लेंथ मास अपॉन L करतात, तसं नाही. तो जो M आहे तोच मास पर युनिट लेंथ आहे. मग यांचा फॉर्म्युला काय आहे बघा. सोल्युशन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज N इक्वल टू 1/2L √T/M. आता मला जो M काढायचा आहे तो आतमध्ये लपला आहे, फार आतमध्ये जाऊन लपला आहे. मग मी काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करणार. म्हणजे काय येणार बघा, n² इक्वल टू 1/4L² T/M. मग M काय आला, T/4L² n². T किती आला आहे 24.5. इथं 4 आला. L किती आहे 36चा स्क्वेअर. N किती आहे 280चा स्क्वेअर. हे लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन करायचं, बाकी मला माहीत नाही. चला पुढे. क्वेश्चन नंबर 11. सॉल्व एक्झाम्पल आहे. सॉल्व एक्झाम्पल बघा. A string is fixed at both the ends. A string is fixed at both the ends. ठीक है. What is the ratio of frequency of first harmonic to second harmonic? Again this is basic question. MCQ ला येतो. ओळखायचं काय वाचायचं. स्ट्रिंग विचारली. फर्स्ट हार्मोनिक टू सेकंड हार्मोनिक 1/2. फर्स्ट हार्मोनिक टू सेकंड हार्मोनिक 1/2 बरोबर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय, N इक्वल टू 1/2L √T/M. फर्स्ट हार्मोनिक म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बरोबर. म्हणजे काय 1/2L √T/M. सेकंड हार्मोनिक काय येणार 2N. मग रेशो विचारला. रेशो फर्स्ट हार्मोनिक टू सेकंड हार्मोनिक. मग काय येणार याला N म्हटलं 2N. सो 1/2. सो आन्सर इज 1:2. असं तुम्हाला काही पण विचारू शकतात. त्यामुळे तो टेबल आपला पाठ पाहिजे. टेबल N 2N 3N 4N 5N 6N. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, सिक्स्थ हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन. हे पाठ पाहिजे. नाउ सॉल्व एक्झाम्पल 6.7. चांगली तयारी करा, जोरदार तयारी करा. ज्यांचं PCM आहे त्यांना केमिस्ट्री आणि मॅथ्सची विशेष तयारी करायची आहे. त्यांनी प्रॅक्टिकलचं जास्त लोड घेऊ नका. प्रॅक्टिकल येतात, प्रॅक्टिकल जातात, प्रॅक्टिकल होतात, मार्क्स पडतात. अभ्यासावर फोकस करा. केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा खूप चांगला अभ्यास करा. ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधलं ते बर्नॉलीस इक्वेशनचं डेरिवेशन मी घेणार आहे. त्याच्यातले प्रॉब्लेम्स मी घेणार आहे. इट नीड्स
रिव्हिजन, त्याला रिव्हिजनची गरज आहे. बघा येऊया आपल्या प्रॉब्लेमकडं. द वेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑन अ स्ट्रिंग ऑफ लेंथ. पहिली गोष्ट म्हणजे व्हेलॉसिटी दिली मला, व्हेलॉसिटी ती 225 मीटर पर सेकंद आहे. व्हेलॉसिटी आहे 225 मीटर पर सेकंद आणि त्याची लेंथ जी दिली ती 0.5 मीटर दिलेली. व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारली. While this string is vibrating in fundamental harmonic, what is the wavelength of the sound produced? वेवलेंथ पण विचारली आणि तुम्हाला व्हेलॉसिटी दिली 330 मीटर पर सेकंड. ते नेक्स्ट आहे. पहिला ए नावाचा प्रॉब्लेम आहे, दुसरा बी नावाचा प्रॉब्लेम आहे. While this string is vibrating in fundamental harmonic, A, what is the fundamental frequency of standing wave on the string if both ends are kept fixed? दोन्ही एंड फिक्स आहेत. तिथं पानाच्या वरती लिहिलं आहे when both the ends are fixed then that string is vibrating in its modes of vibration. म्हणजे मगाशी जी डायग्राम काढली ते झालं. आणि जर एकच एंड फिक्स असेल तर ते काय झालं, सोनोमीटर झालं. चला क्वेश्चन टॅकल करूया आपण. द वेलॉसिटी बघा पहिल्या केसमध्ये वेलॉसिटी किती दिली 225 मीटर पर सेकंड, लेंथ किती दिली 0.5 मीटर आणि काय विचारलं आहे एन किती, एन विचारलं आहे इन फंडामेंटल मोडमध्ये विचारलं आहे. फंडामेंटल मोडमध्ये तर फंडामेंटल मोड जरा स्केच काढू का मी. हा फंडामेंटल मोड आहे, ही लेंथ आहे, ही लेंथ किती आहे, दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू नोड्स λ/2. सो लॅम्बडा इक्वल टू काय आहे 2L. मग दिस इज V इक्वल टू N लॅम्बडा, N इक्वल टू V/λ, मग V/2L. तिथं डायरेक्ट लिहिलं आहे. नोट्समध्ये ही स्टेप लिहा, नोट्समध्ये ही स्टेप लिहा. जे हायलाईट केलं आहे मी ते नोट्समध्ये लिहा. दोन सेकंद मला पण समजलं नव्हतं कसं आलं आहे V/2L. मग मी माझ्या बेसिककडे गेलो, बेसिक हे. सो N इक्वल टू V किती आहे 225/2 × 0.5. सो N इक्वल टू 225, 2 × 0.5 इज 1, म्हणजे N किती आला 225 हर्ट्ज. सेकंड केस V किती दिला आहे 330 मीटर पर सेकंड. While this string is vibrating in the fundamental harmonic, what is the wavelength? मला लॅम्बडा काढायचा आहे. मग N किती हो, N 225 कुठून घेतला मी. सेकंड केससाठी जो N आहे तो फर्स्ट केसमधनं घ्यायचा आहे. अगेन V इक्वल टू N लॅम्बडा. सो लॅम्बडा इक्वल टू V/N. V 330 आहे आणि N 225 आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपण. 2ने भाग दिला. चला कॅल्क्युलेशन तर येतं तुम्हाला 1.46 काय आलं मीटर. लक्षात घ्या पहिल्या केसमध्ये V दिला L दिला. V इक्वल टू N लॅम्बडावरनं N काढला. त्यासाठी लॅम्बडा जो आहे तो 2L घेतला मी 2L. का बरं, बिकॉज इट इज व्हायब्रेटिंग इज फंडामेंटल मोडमध्ये. प्रॉब्लेम समजला का सांगा. आणि हा जो N आला माझा 225 हर्ट्ज त्यालाच मी इथे वापरला सेकंड केसमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल इज सॉल्ड एक्झाम्पल 6.8. बघा ए स्ट्रिंग 105 सेंटीमीटर लॉन्ग, 105 सेंटीमीटरची स्ट्रिंग आहे. इज फिक्स्ड ॲट वन एंड. The other end of string is moved up, move
मूव अप अँड डाऊन विथ फ्रिक्वेन्सी ऑफ 15 हर्ट्स फ्रिक्वेन्सी दिली. ए स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस इन स्ट्रिंग कन्सिस्ट ऑफ 3 लूप्स. 3 लूप आहेत. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच हॅज प्रोड्यूस स्टेशनरी वेव्ह इन द स्ट्रिंग. सो सिंपल क्वेश्चनकडे नीट लक्ष द्या. मी हायलाईट केलं त्याच्यावर डाटा लिहितो. बघा, गिव्हन दॅट लांबी दिली L इक्वल टू 105 सेंटीमीटर. बाकी काही घेणदेण नाही हो. काय महत्त्वाचं आहे का मध्ये? काहीच नाही आहे. काही महत्त्वाचं नाही आहे. N दिला 15 हर्ट्स. त्यातनं V विचारला आहे. 3 लूप्स 3 लूप आहेत. हे 3 लूप आहेत. तुम्हाला माहिती आहे दिस इज टोटल लेंथ. मग L इक्वल टू काय आलं? 3 इंटू λ/2. λ/2 इज द लेंथ ऑफ 1 लूप. सो लॅम्बडा काय आलं सांगा? 2L/3. लॅम्बडा आला 2L/3. ओके. मग V इक्वल टू काय आहे? L लॅम्बडा. मला काय पाहिजे? Vच. N किती दिला आहे? 15. लॅम्बडा काय आला? 2L/3. सो 15 इंटू 2 लेंथ इज 105 सेंटीमीटर अपॉन 3. 3ने भाग दिले तर 5 आले. 5 दुने 10, 105. 10 50 सेंटीमीटर पर सेकंड. प्रॉब्लेम कळला? म्हणजे काय होणार? V इक्वल टू 10.50 मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा, ए साऊंड वेव इन अ सर्टन फ्लूइड मीडियम इज रिफ्लेक्टेड ॲट अन ऑब्स्टॅकल टू फॉर्म ए स्टँडिंग वेव्ह. ह्यातनं काही कळलं का? काही नाही कळलं आणि काही गरज पण नाही. एक साऊंड वेव्ह आहे, ती फ्लूइड मीडियममधनं गेली, ती एका ऑब्स्टॅकलला धडकली, रिफ्लेक्ट बॅक झाली आणि त्याच्यापासून स्टँडिंग वेव्ह तयार झाली, म्हणजे स्टेशनरी वेव्ह तयार झाली. आणि जे डिस्टन्स आहे बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इज 3.75. 2 नोडमधलं अंतर दिले. 2 नोडमधलं अंतर म्हणजे काय? लेंथ ऑफ 1 लूप. व्हेलॉसिटी दिली. व्हेलॉसिटी एवढी. फाइंड फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द रीडिंग बिटवीन द लाईन्स? हे डिस्टन्स बिटवीन 2 nodes. Distance between 2 nodes is the length of 1 loop. It is the length of 1 loop. It is the length of 1 loop. So what is given? Length of 1 loop. So λ/2 equal to 3.75. So lambda equal to 3.75 into 2. दुप्पट करायची. 150 6 7 7.50 7.50 7.50. हे काय आलं? सेंटीमीटर. सो लॅम्बडा इक्वल टू 7.5 इंटू 10⁻² मीटर. हा लॅम्बडा आला. ओके. व्हेलॉसिटी किती दिली? 1500. काय? मीटर पर सेकंड. काय विचारली? फ्रिक्वेन्सी. बरं, V इक्वल टू काय? L लॅम्बडा. मग N इक्वल टू काय आला? V/λ. मग N इक्वल टू किती आला? V किती आहे? 1500 अपॉन लॅम्बडा किती आहे? 7.5 इंटू 10⁻². ये अभी ऊपर जाएगा. N इक्वल टू हे 7.5चे मला 75 करायचे. 1500 इथं 75 केले, मग याला 10ने गुणलं म्हणजे वरती पण 10ने गुणलं इंटू 10⁻². बघा, इथं वरती 10ने गुणलं आहे, खाली पण 10ने गुणलं आहे, म्हणून 75 झालेत. ओके. मग काय आलं? N इक्वल टू हे वरती गेले, हे 75 दुने 150 आणि इथं 20 उरले, हे वरती गेले. 20 गुणिले 10 गुणिले 10चा स्क्वेअर
सो n इक्वल टू 2 इंटू 10⁴ 2 1 2 आणि 1 3 आणि 1 4 हर्ट्स. मग n इक्वल टू किती आलं इथं 20 इंटू 10⁻³ हर्ट्स. मग n इक्वल टू किती आलं 20 किलो हर्ट्स. याने किलो करून टाकलं. समजला प्रॉब्लेम. ए सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर, लेंथ 50 सेंटीमीटर आहे. ए सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर इज स्ट्रेच्ड बाय कीपिंग वेट्स इक्वलंट 35 kg. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय नाही, मला ना असं असं वाचलं का लगेच कळतं बघा. याची लेंथ दिली 50 सेंटीमीटर, 35 kg दिला आहे. के जी दिला आहे, त्याचा न्यूटन करायचं आहे, जीने मल्टिप्लाय करायचं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 125 दिली. डेन्सिटी काढायची म्हणजे काय काढायचा एम. बघा हे पहिलं वाचलं मी, लेंथ 50, मग एल इक्वल टू किती दिलं 50 सेंटीमीटर. मग 50 इंटू 10⁻² मीटर, 50 इंटू 10⁻² मीटर म्हणजे काय आलं 5 इंटू 10⁻⁻1 मीटर, 5 इंटू 10⁻⁻1 मीटर. काय म्हटलं आहे त्याचं इथं टेन्शन कसं काढणार तुम्ही 35 kg इंटू 9.8, मग हे न्यूटनमध्ये होऊन जाईल. मग 35 गुणिले करावं लागेल ते. त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली 125 हर्ट्स बरोबर. आणि त्यांनी विचारलं आहे व्हॉट इज मास पर युनिट लेंथ, हे किती. एन इक्वल टू 1/2L √T/m. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला विसरायचाच नाही, सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे. एन इक्वल टू 1/2L √T/m. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करे, मला हा यम काढायचा तो आतमध्ये लपला आहे. सो n² इक्वल टू 1/4L² T/m. सो m इक्वल टू T/4L² n². टी किती आहे 35 kg इंटू 9.8/4. एल किती आहे 0.5चा स्क्वेअर, हा 0.5 मीटर होणार. इंटू n² किती आहे 125चा स्क्वेअर. याला हे कॅन्सल झालं बघा, याला हे कॅन्सल झालं. 4 इंटू 0.5चा स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे काय आलं 35 इंटू 9.8/125 125. बस हे कॅल्क्युलेशन केलं का आन्सर भेटेल यमचं. आय थिंक असा हा तिसरा प्रॉब्लेम आहे. हा तिसरा प्रॉब्लेम आहे. आजचं याचं युनिट असतं kg/मीटर. यम म्हणजे मास पर युनिट लेंथ. मग यम म्हणजे linear density. Next question. This question is very important. Two wires of same material. Material same असतं तेव्हा density same असते. Same cross section are stretched on a sonometer in succession. Length of one wire 60 centimeter, दुसऱ्याची 30 centimeter. An unknown load is applied on first wire. Unknown load आहे फर्स्ट वायरवर. फर्स्ट वायरवरती अननोन लोड आहे काढायचा असेल. सेकंड वायरवरती 1.5 kg आहे. इफ बोथ वायर्स व्हायब्रेट विथ द सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट द अननोन लोड. मी ज्याला हायलाईट केलं एकदम प्रॉपर हायलाईट केलं आहे बघा. गिवन दॅट फक्त आता हायलाईट वाचतो आम्ही. सेम मटेरियल सेम क्रॉस सेक्शन, लेंथ ऑफ 60 सेंटीमीटर. पहिली आहे 60 सेंटीमीटर, दुसरी आहे 30 सेंटीमीटर. पहिल्यावरती अननोन लोड इज अप्लाइड ऑन फर्स्ट वायर. पहिल्या वायरवरचा लोड माहीत नाही आहे मला, अननोन लोड आहे. पहिल्या वायरवरचं टेन्शन काढायचं आहे. दुसऱ्या वायरवरती किती आहे 1.5 kg बरोबर. आणि दोघांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहे n1 इक्वल टू n2.
यांचा फॉर्म्युला काय 1/2L अंडर रूट टी बाय एम. मग N1/N2 काय येणार, इथं काय येणार 2L2/2L1 अंडर रूट, इथं येणार T1/T2, इथे येणार M2/M1. ओके, हे सेम आहेत म्हणजे 1/1. L2 किती आहे 30 सेंटीमीटर, L1 किती आहे 60 सेंटीमीटर. T1 तर मला काढायचं आहे, हा 1.5 आहे आणि हे 1/1 बिकॉज दे आर हॅविंग सेम मटेरियल. सेम मटेरियल म्हणजे डेन्सिटी सेम आली. सेम मटेरियल, हे 30 दुने 60 आले. 1 इक्वल टू किती आलं 1/2 अंडर रूट T1/1.5 ऑन स्क्वेअरिंग 1चा स्क्वेअर 1, इथं 1/4 आणि T1/1.5. 4 गुणिले 1.5, 1.5 गुणिले 4 6 आले. सो 6 इक्वल टू T1. सो T1 इक्वल टू 6 kg. सर्वांना प्रॉब्लेम कळला का? ए वायर हॅज लिनियर डेन्सिटी दिली. इट इज स्ट्रेच्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स विथ अ टेन्शन 360 न्यूटन. द वायर रेझोनेट्स विथ अ फ्रिक्वेन्सी, दुसरी फ्रिक्वेन्सी दिली 420 हर्ट्ज अँड 490 हर्ट्ज. फाइंड द लेंथ ऑफ वायर. तर वायरची लेंथ किती? ह्या प्रश्नामध्ये काय, ए वायर हॅज लिनियर डेन्सिटी. बघा, हे वाचलं मी लिनियर डेन्सिटी, मग लिहिलं गिवन दॅट लिनियर डेन्सिटी म्हणजे M 4 × 10⁻³ kg/m. It is stretched between 2 rigid supports with a टेन्शन दिलं आहे 360 न्यूटन. पहिली फ्रिक्वेन्सी दिली 420 हर्ट्ज आणि दुसरी फ्रिक्वेन्सी दिली 490 हर्ट्ज. फाइंड द लेंथ ऑफ द वायर. आता कितवा मोड आहे ते लिहिलेलं नाही आहे. मोड इज नॉट मेन्शन्ड. मोड इज नॉट मेन्शन्ड, इथं मोडच मेन्शन नाही आहे. म्हणून काय करायचं, यांचा जो फॉर्म्युला आहे 1/2L अंडर रूट टी बाय एम. सपोज P लूप्स आर जनरेटेड. फर्स्ट मोडमध्ये P लूप्स तयार झाले. किती लूप्स तयार झाले? P लूप्स आर जनरेटेड. त्या 1च्या ऐवजी मांडला P इन फर्स्ट मोड. दिस इज द फ्रिक्वेन्सी इन फर्स्ट मोड. फ्रिक्वेन्सी इन फर्स्ट मोड. इक्वेशन नंबर 1. N2 equal to, this is P plus 1 upon 2L under root T by M. This is frequency in second mode. एक लूप वाढणार ना, पुढे एक लूप वाढणार. याच्यात 4 झाले तर पुढच्या मोडला किती होणार 5. याच्यात 5 अगोदर 5 झाले तर पुढच्या याला किती होणार 6. म्हणजे एक लूपने वाढतं. P is the number of loops. या प्रॉब्लेमला रीड बिफोर द एक्झाम. विशेष म्हणजे हा सॉल्व एक्झाम्पल आहे. डिवाइड करूया आपण. N2/N1 सगळं जाईल. P + 1/P राहील. N2 किती आहे 490/420. P + 1/P बरोबर. 0 0 गेला, हे 7/6 राहिलं. P + 1/P. मग काय आलं बघा, 7P = 6P + 6. 7P - 6P = 6. So P = 6. So the number of loops are 6. आता मला N1 दिला आहे P/2L अंडर रूट T बाय M. N1 किती आहे 420. N1 420 आहे. P
पी किती आले 6/2 यल. टी किती दिला आहे बघा, टी 360. एम किती दिला आहे 4 × 10⁻³ बरोबर. मग काय आलं 420. ह्या दोन्ही भाग दिले ते आले 3/L √ 4ने भाग दिला 9, 9 चौक 36, 90. सो 90 × 10⁻³ वरती गेलं +3 झाला. 420 बरोबर 3/L 9 × 10⁻⁴. सो 420 = 3 × 3 × 10⁻²/L. मग L किती आला 9 × 10⁻² / 420. सो 90/42. 42 दुने 84. 6 उरले, एवढे येतं हे. लक्षात घ्या, या प्रॉब्लेममध्ये दिलं काय होतं, ह्या प्रॉब्लेममध्ये लिनियर डेन्सिटी दिली होती. लिनियर डेन्सिटी इज 4 × 10⁻³ म्हणजे यम दिला. टेन्शन दिलं आहे, टेन्शन 360 बरोबर. पहिली फ्रिक्वेन्सी दिली, नंतरची फ्रिक्वेन्सी दिली 420 आणि 490. पण कशाला कोणत्या मोडला माहीत नाही. आणि फाइंड काय म्हटले, लेंथ ऑफ वायर. फाइंड द लेंथ ऑफ वायर. लेंथ ऑफ वायर विचारली. कितवा मोड आहे माहीत नाही, म्हणून P/2L P+1 दोघांचा रेशो घेतला, पी पाडून घेतला, N1 मध्ये टाकलं, याला समजला प्रॉब्लेम. ओके, इथे आपले भरपूर असे प्रॉब्लेम झालेले आहेत. 16 प्रॉब्लेम झाले आपले, 16 प्रॉब्लेम झाले. ओके, पाईपचे प्रॉब्लेम्स राहिलेत आणि बीट फ्रिक्वेन्सीचे प्रॉब्लेम राहिलेत. अजूनही खूप प्रॉब्लेम्स आहेत. थांबूया आपण इथे. ह्या चॅप्टरला ॲक्च्युली 7 किंवा 8 मार्क पाहिजे होते, 6 मार्क दिलेत. अभ्यास करत राहा. ओके, टाटा बाय बाय. छान अभ्यास करा, इकडे तिकडे लक्ष देऊ नका, लक्ष भरकटू नका. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग माय लेक्चर. थँक्यू सो मच. बाय बाय.